मिरज तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समितीच्या जागांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेसाठी मिरजेतून कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाले। जवळपास 1956 कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत। मिरज तालुक्यातील एकूण 326 मतदान केंद्र आहेत। या ठिकाणी 44 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत। या सर्व केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जवळपास 64 गावात शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मिरजेतील वैरण बाजार येथील शासकीय धान्य गोडाऊन या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले। मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस अधीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 311 पोलीस कर्मचारी, 319 होमगार्ड, SRP पथक 2, फिरती पथके 11, महसूल पथक 42, तपास पथक 4 असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी मिरज वैरण बाजार या ठिकाणी सकाळी 10 वाजता 22 टेबलावर 19 फेऱ्याच्या माध्यमातून निकाल जाहीर करण्यात येणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सर्व 10 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मतदान 7 तारखेला होणार आहे। सकाळी 7:30 ला मतदान सुरू होऊन संध्याकाळी 5:30 वाजता संपणार आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने मी सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा। आम्ही सर्व स्टाफला अतिशय व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं आहे। माझी आपल्या सर्वांना ही विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त सांगलीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करत आहे।